Yes. Now again I am re-explaining what exactly is u into v rule in integration. बरोबर. बोर्ड मध्ये सारखा विचारला तो किती पार्ट मध्ये सॉल्व्ह होतोय रे हा? 2 पार्ट मध्ये. 2 स्टेप इम्पॉर्टंट आहेत. नाउ व्हॉट इज आवर फर्स्ट स्टेप? सगळ्यांचे लक्ष द्या. काय करूयात आपण की या टर्म मध्ये जे मला इंटिग्रेशन v लागणार आहे ना, वी आर अज्युमिंग इट ॲज w. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ v dx ला आपण काय केलं? w अज्युम केलं. आता जर या टर्मला मी डिफरन्शिएट केलं, डिफरन्शिएट काय करणार आपण? डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. म्हणजे काय आहे? डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x ऑफ दिस पर्टिक्युलर टर्म is equals to derivative of this particular term with respect to x. बरोबर इथपर्यंत. आता काय केलं बघा, हा इथला dx आणि इथला dx कॅन्सल झाला. हा इथला डेरिव्हेटिव्ह आणि त्याच्या जवळचा इंटिग्रेशन कॅन्सल झाला. दोन टर्म्स जवळ जवळ पाहिजे, राईट? सो वी हॅव कॅन्सल्ड इट. इथे काय राहिलं फक्त आपल्याकडे v इज इक्वल्स टू या साइडला काय मिळालं मला? dw अपॉन dx. हे सगळ्यांना कळालं का रे? दिस इज व्हॉट इज माय स्टेप नंबर 1. नाउ व्हॉट इज आवर स्टेप 2? आता हा जो w मी फाइंड केलेला आहे, या w ला मी u बरोबर मल्टिप्लाय करतोय आणि डेरिव्हेटिव्ह मधला u इंटू v रूल वापरतोय. बरोबर. काय असतो रूल बघा बरं? इट इज फर्स्ट टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. हा आपला रूल आहे. बरोबर. नाव मी काय केलं, ज्यावेळी याचा u इंटू v रूल वापरला, आता मी त्याला इंटिग्रेट केलं. इंटिग्रेट केलं म्हणजे काय? या टर्मचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x इज इक्वल्स टू या टर्मचे इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x. बरोबर इथपर्यंत. आता मी काय करतोय चेक करा. हा इथला dx आणि इथला dx कॅन्सल झाला. इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह जे दोन एकमेकांच्या जवळ आहेत ते कॅन्सल झाले. राहिलं काय फक्त आपल्याकडे? u इंटू w इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ दिस टर्म विथ रिस्पेक्ट टू x प्लस इंटिग्रेशन ऑफ दिस टर्म विथ रिस्पेक्ट टू x. इथपर्यंत क्लिअर आहे? बरोबर. आता चेक करा. हा जो w आहे, व्हॉट इज युअर w? इट इज इंटिग्रेशन ऑफ v dx. मग काय केलं? दिस u विल रिमेन ॲज इट इज आणि या w च्या ऐवजी मी काय लिहिलं? इंटिग्रेशन ऑफ v dx. दिसतंय का तिथं? इज इक्वल टू दिस इंटिग्रेशन साइन विल रिमेन ॲज इट इज, u विल ऑल्सो रिमेन ॲज इट इज आणि dw by dx. dw by dx किती आहे माझा? v. म्हणजे या dw by dx ऐवजी मी काय लिहिलं? v आणि हा dx असाच राहिला प्लस चेक करा ही टर्म इंटिग्रेशन असाच राहिलं, w असाच राहिला, du by dx असा राहिला आणि विथ रिस्पेक्ट टू x ती पण टर्म तशीच राहिली. यस ऑर नो? मी काय म्हणतोय कळतंय का नाही? आता चेक करा. आपल्याला या टर्मचा आन्सर काढायचं, राईट? इंटिग्रेशन ऑफ u इंटू v काढायचं. सो दिस टर्म विल रिमेन ॲज इट इज. आता या टर्मचा आन्सर काढायचं म्हणजे ही टर्म आपण अशीच ठेवली आणि ही जी पूर्ण टर्म आहे ती लेफ्ट हँड साइडला गेल्यास काय होईल रे? सबट्रॅक्शन होईल. कारण त्या साइडला ऍडिशन आहे, डाव्या साइडला गेला सबट्रॅक्शन होईल. यस ऑर नो? सो इंटिग्रेशन ऑफ u v dx म्हणजे ही टर्म अशीच राहिली. दॅट इज इक्वल्स टू u इंटू इंटिग्रेशन ऑफ v मायनस तिकडून टर्म आली बघा. हा मोठा इंटिग्रेशन असाच राहिला, हा w असाच राहिला, du by dx असाच राहिला आणि विथ रिस्पेक्ट टू x ती पण टर्म तशीच राहिली. हे कळतंय सगळ्यांना? किती स्टेप बाय स्टेप आणि इझी मेथडनी सॉल्व्ह होते. म्हणजे याचा अर्थ काय झाला? u इंटू v विथ रिस्पेक्ट टू x इज इक्वल्स टू u इंटू इंटिग्रेशन ऑफ v मायनस इंटिग्रेशन ऑफ हा जो w आहे. व्हॉट इज आवर w? चेक करा. व्हॉट इज आवर w? इंटिग्रेशन ऑफ v. म्हणजे या w च्या ऐवजी काय लिहिलं मी? इंटिग्रेशन ऑफ v विथ रिस्पेक्ट टू x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u आणि दिस dx विल रिमेन ॲज इट इज. सो असं हे थेरम 4 मार्क्सला बोर्ड मध्ये सारखं विचारतात. कळालं का रे सगळ्यांना? नक्की? यस ऑर नो?